एक डाव सुटला, आता नाही सोडणार. तुझ्या पायी लय मार खाल्लाय, पण ह्या टायमाला सोडणार नाही. माफ करा साहेब. माफ करा साहेब. केलं माफ केलं. हॅलो हॅलो वनी साहेब. चिमणा चिमणी आत्ताच घरातून बाहेर पडल्यात. काय हुकूम आहे? घरात जा आणि असल नसल तेवढं समज सामान घराबाहेर काढ. तुम्ही म्हणत असाल तर घरच पेटतो बघा. सांगितलंय तेवढं समजतंय नव्ह का? मागच्या टायमासारखं यायचंय परत गोत्यात? नाही जी. मग गप जेवढं सांगितलंय तेवढं कर की. 2 दिवसात घाबरून पळ काढत्याल गावातनं. मग तुला जो घ्यायचाय तो बदला घे, पण आता आम्ही जेवढं सांगतोय तेवढंच झालं पाहिजे. जी वनी साहेब. आणि थोबाड कुणाच्या नजराला पडू देऊ नग, नाही तर या टायमाला राणा भाऊजी जीवच घेत्याल. जी वनी साहेब. नुसतं मास्तरनीचं सामान बाहेर काढायचं. पुढचं माहिती आहे ना बा? तुम्ही काय बी काळजी करू नका. ह्या वेळेला यो शिवाप्पा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. लाग कामाला. जी वनी साहेब. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात,
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.